नमस्कार बंधू आणि बहिणू. मळ्यामध्ये आले घरचे शेंगदाणे. मग चुलीवर मस्त भाजताना खरपूस. मग गॅसवर खूप टाईम लागतो आणि चुलीवर हळूहळू भाजत्या. अशी चुलीवर भाजते. हे शेंगदाणे भाजून द्यायचे मुंबईवाल्या पोराला. शेंगदाणे भाजता भाजता एक दत्तगुरूंचं अभंग म्हणते. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिवस रूपी सडा टाकत होते अंगणात, दिवस रूपी सडा टाकत होते अंगणात. आलक म्हणून भिक्षा मागत आले दारात, आलक म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पाऊल वटले माझ्या अंगणात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी जोळी वती त्यांच्या डाव्या बगलात, भगवी जोळी वती त्यांच्या डाव्या बगलात. भिक्षा मागत आले, भिक्षा मागत आले आले दारात. फौजांची संगत होती त्यांच्या संगत, फौजांना भाकर टाकत होते भगवंत. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. असं चुलीवर मस्त हळू जाळ चाललाय आणि असे मस्त खरपूस भाजत आहेत. हे भाजून ठेवले का, असे भाजून ठेवले का मग ते भरपूर दिवस चालते. मग त्याला आळे लागती. असे भाजायचे मग ते खूप दिवस चालते. असे घरचे शेंगदाणे असले का फरक राहतो. विकतचे शेंगदाणे काय आणायचं पोळीत आणि खायचं माडीत. ते पुरतं का, नाही पुरत. घरचा ते घरचा.